आज आपण शिकूया कच्च्या कैऱ्यांचा गोड आंबा. खायला पण खूप छान वाटत असतो. जेवणासोबत खाताना हा खूप छान वाटत असतो आणि अगदी सोप्या पद्धतीने हा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघूया कच्च्या कैरींचा गोड आंबा. याकरता आपल्याला काही कच्चे आंबे लागणार आहे. हे आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे पुसून घ्यायचे आहे. पुसले नाही तरी पण चालेल, कारण की मी हा गोड आंबा वरचे साल काढून करणार आहे. तुम्ही सालासकट पण करू शकता, तो पण छान वाटत असतो, परंतु मी याचे साल काढून करणार आहे. संपूर्ण कैऱ्यांचे वरचे साल काढल्यानंतर याच्या अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडी करायच्या आहे. त्यानंतर आपल्याला थोडे पाणी उकळायला ठेवून त्यामध्ये थोडे मीठ टाकून थोडी हळद टाकून एक उकळी आली की 5 मिनटं हे आंबे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. त्यामुळे हे नरम होत असतात. चाळणीमध्ये ठेवून पाणी गाळल्यानंतर हे आंबे आपल्याला आता गोड आंब्यासाठी वापरायचे आहे. एका कढईमध्ये थोडे तेल घेतले आहे. त्यामध्ये थोड्या लसणाच्या कळ्या टाकायच्या आहे. लसणाच्या कळ्या थोड्या गोल्डन झाल्या की मोहरी व जिरे टाकायचे आहे. आता यामध्ये मी आंब्याची एक फोड टाकली आहे, त्यामुळे आपले तिखट जळणार नाही. यामध्ये आपल्याला 2 चम्मच तिखट टाकायचे आहे. तिखट झाले की लगेच आपल्याला फोडी टाकायची आहेत. त्यानंतर आपल्याला जेवढे आपण आंबे घेतले आहेत तेवढेच आपल्याला साखर टाकायची आहे. हे आंबे लोणचाचे होते, थोडे आंबट होते, त्यामुळे मी यामध्ये थोडी जास्त साखर टाकली आहे. जर तुम्ही गोडवाले आंबे घेतले असेल तर कमी साखर टाकली तरी चालते. साखर व आंब्याच्या कैऱ्या टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये 1.5 चम्मच पोहे खायच्या चम्मचने पाणी टाकायचे आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच जाड सोप टाकायची आहे. त्यानंतर संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित 10 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. आंबे आपल्याला शिजले असे वाटले की गॅस बंद करायचे आहे. खूप जास्त शिजवायचे नाही, नाहीतर कैऱ्या खूप जाड होत असतात. अशा प्रकारे 10 मिनटं शिजल्यानंतर आपला गोड आंबा तयार होत असतो. खायला हा अगदी चविष्ट वाटत असतो. जेवणासोबत घेतला की खायची जेवणाची रंगत अगदी वेगळी असते. तुम्ही पण एकदा करून बघा. कच्च्या कैऱ्यांचा अशा प्रकारचा गोड आंबा हा भरपूर दिवस टिकत असतो, कारण पाण्याचा जास्त वापर नसतो. फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी एखादा महिना पण हा छान होत असतो. जितका जास्त जुना होईल तेवढा डार्क कलर याला येत असतो. अशा प्रकारे अगदी कमी सामानात व झटपट बनत असतो हा गोड आंबा. तुम्ही नक्की करून बघा. बनवायला अगदी सोपा, पण खायला अगदी चटरपटर. चला तर करून बघा मग एकदा अशा प्रकारचा कच्च्या कैऱ्यांचा गोड आंबा. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आताच आंबे मिळणार, नंतर मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा.